संभाजीनगरमधील वाळूज परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. खवड्या डोंगरावर घडलेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. कुणाल छानबुडे हा तरुण शुक्रवारी सकाळी खवड्या डोंगरावर गेला होता. माहिती मिळताच वाळूज पोलीस, अग्निशमन दल आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जवळपास 2 तास त्याला समजावून खाली आणण्याचे प्रयत्न सुरू होते. जवानांनी सुरक्षेसाठी जाळीही लावली होती, पण कुणाल सतत जागा बदलत असल्याने बचावकार्य कठीण जात होते. याच दरम्यान कुणालचे वडील मुरलीधर छानबुडे मुलाला पकडण्यासाठी पुढे गेले, पण त्यांचा तोल गेला आणि ते खोल दरीत कोसळले. हे पाहताच आई संगीता छानबुडे यांनीही मुलाच्या दिशेने धाव घेतली. मात्र दुर्दैवाने त्यांचाही तोल जाऊन त्या खाली पडल्या. या भीषण घटनेत आई, वडील आणि मुलगा अशा तिघांचाही जागीच मृत्यू झाला. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक शक्यता पोलीस निरीक्षक रामेश्वर गाणे यांनी व्यक्त केली असून वाळूज पोलीस पुढील तपास करत आहेत. अवघ्या काही क्षणांत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या या घटनेने सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त होत आहे. एसटी न्यूज, श्याम ठाकूर, छत्रपती संभाजीनगर. सर, काल आपल्या पीएसच्या हद्दीमध्ये खवड्या डोंगरावर जी घटना घडली त्याची थोडक्यात माहिती दिली. काल दिनांक 21/8/2026 रोजी 1100 वाजता, 11:15 ते 11च्या वाजण्याच्या दरम्यान आमच्या 112ला कॉल आला की खवड्या डोंगरावर एक व्यक्ती, एक मुलगा आत्महत्या करीत आहे. अशी माहिती मिळताच आमचे तात्काळ त्या ठिकाणी 112चे 4 कर्मचारी, 2 112च्या मोटरसायकल आणि 4 व्हीलर अशा दोन्ही गाड्या त्या खवड्या डोंगरावर गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांना तिथं एक इसम जो आत्महत्या करण्यासाठी त्या खवड्या डोंगरच्या कठड्यावर उभा असल्याचे दिसल्यानंतर यांनी त्यांचं मन परिवर्तन करण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी जे काही शर्ती अटीचे प्रयत्न केले. त्यानंतर त्यांनी फायर ब्रिगेड बोलवली. मी स्वतःही त्या ठिकाणी गेलो. त्याच्यानंतर माझे काही बाकीचे इतर अधिकारी, सांगळे, शिंदे साहेब, आम्ही सर्व त्या ठिकाणी पोहोचलो. त्या ठिकाणी आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवून ठेवली. त्याच्यानंतर फायर ब्रिगेड बोलवली. फायर ब्रिगेडला की त्याला घेण्यासाठी, कारण त्याच्याजवळ जर जावं तर तो उडी मारत ही भीती होती, म्हणून आपण त्यांना लांबून समजायचा प्रयत्न केला आणि त्याला जर त्या ठिकाणी धरलं आणि त्याला ओढायचा प्रयत्न केला तर तो कठड्यावर असल्यामुळं आमच्याच कर्मचाऱ्याला तो ओढून घेऊन जाऊ शकत होता. जसं की त्यांनी त्याच पद्धतीने त्याचे वडील अचानक आले आणि हा कठड्यावर उभा असताना त्याच्या वडिलांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला, ओढला, परंतु त्यांनी त्याचं अंग खाली झोकून दिल्यामुळं वडील आणि ते खाली दरीत कोसळले. कठड्याहून वरच्या डोंगरावरून ते खाली दरीत कोसळून त्यांचा मृत्यू झाला. हीच घटना आमच्या पोलिसासोबत पण झाली असती, म्हणून आमच्या पोलिसांनी त्याला जवळपास अर्धा एक तास समजून त्याचं मन परिवर्तन केलेलं होतं. तो थोड्या वेळात त्याचं मन परिवर्तनही झालं असतं, परंतु वडिलांनी गडबड केल्यामुळं हा अपघात घडला. आणि खाली जी फायर ब्रिगेडनी जाळी लावलेली होती, परंतु जी जाळी हा पोलिसाला चकमा देत होता, जागा बदलत होता, त्याच्यामुळं ती खालची 2 ते 3 वेळा जाळी चेंज करण्यात आली आणि त्यांनी तो खाली बघून ज्या ठिकाणी जाळी नाही त्या ठिकाणी तो उभा राहिलेला होता आणि त्या ठिकाणी वडिलांनी ओढलं आणि त्याच्या वडिलासहित त्या दरीत कोसळली. दरीत कोसळलेलं हे पाहून त्याच्या आईने त्याला भरपूर वेळ समजायचा प्रयत्न केला की बाळा हे करू नकोस, परंतु आईचंही त्यांनी ऐकलं नाही आहे. आईला असं वाटलं की आता पती आणि मुलगा दोघंही गेली, म्हणून तिनेही अचानक त्या याच्यामध्ये दरीमध्ये उडी मारून तिघाचाही या ठिकाणी दुर्दैवी अंत झालेला आहे. सर, याच्यामध्ये काही कौटुंबिक विवाद, काही अशी माहिती येते का किंवा फोनवरून ही घटना झाली? आता ही ॲक्च्युली खरी जी माहिती होती या तिघालाच माहिती होती, परंतु जे ऐक्यू माहिती आहे आमच्याकडे जी थोडंफार आम्हाला समाजाकडून किंवा इतर लोकांकडून जी माहिती मिळते त्याच्यामध्ये असं होतं की हा मुलगा हा सध्या एकुलता एक होता. याला पूर्वी एक भाऊ होता, तो अपघातात वारलेला होता, मोठा भाऊ याचा. हा मुलगा एकटा असल्यामुळे याचे आईवडील लाडप्रेम जास्त झाले असावेत अशी शंका वाटते. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी वडील हे ड्रायव्हर चालक होते आणि त्याच्या पगारात
या आयफोन याला मुलाला पाहिजे होता. तर मागच्या वेळेसही आयफोनच्या वेळेसही ज्यावेळेस घेण्याच्या वेळेसही त्यांनी वडिलांसोबत भांडणं केले आणि तो हप्त्यावर आयफोन घेऊन दिला. पण काही आर्थिक परिस्थिती कारणास्तव त्याचे हप्ते काही रुकले असल्यामुळे त्यांनी ते वडील हप्ते भरत नाही म्हणून त्यांचा काल वाद झालेला होता. असे काल त्या ठिकाणी जमलेले किंवा इतर समाजातील व्यक्ती त्या आजूबाजू शेजारची त्या ठिकाणी सांगत होते की यांचा आयफोनवरून हप्ते न भरल्यामुळे वाद झालेला आहे. सरपंच साहेब, काल या ठिकाणी एक 19 वर्षीय युवक, त्याची वडील आणि त्याची आई मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांचा जीव गेला. नेमका काय प्रकार होता सांगताल? तो मुलगा सकाळी 10च्या दरम्यान डोंगरावर चढला आणि डोंगराच्या कडेला जाऊन उभा राहिला. त्यानंतर धुळे सोलापूर हायवे रोड जवळच असल्या कारणाने लोकांनी तिथे गर्दी केली. मी वडिलाचं जेवण घेऊन जात असताना मला ती कल्पना कळली इकडे कडेवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच वडिलाचा डब्बा दिला आणि मी 15 मिनिटात त्याच्या जवळ पोहोचलो. मी जवळपास त्याच्या 5 फूट अंतरावरच होतो. पोलीस डिपार्टमेंटचे 2 कर्मचारी, नंतर फायर ब्रिगेडचे लोक आले, त्यांनी इकडे जाळी लावली आणि तो मुलगा ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. तुम्ही त्याला वारंवार समजून सांगत होते मी भरपूर समजवलं त्याला, म्हणलं तुझ्या काय ते फोनचा विषय, तुमचा फोन त्याच्याकडे मोठाच होता, त्याला एक त्याचं मनाचं परिवर्तन व्हावं म्हणून मी त्याला सांगितलं मी गावचा सरपंच आहे, हा फोन माझ्याकडे, तुझा फोन मोठा आहे, तुझे आई वडील तुझा लाड पुरवतात, तुझा अजून काय असेल तर बाजूला होऊन तू त्यांच्याशी चर्चा कर, जीव देऊ नको. पण फोनामुळेच त्यानं आत्महत्या केली असं काही प्रकार आहे का? नाही, आता आपण असं नाही सांगू शकत. त्याच फोनचा विषय काय, कोणी कसा केला आपल्याला काही आयडिया नाही द्यायची. त्यांच्या कोणी आणखी कोणी काही सांगितलं असेल तुम्हाला पत्रकार बांधवांना, ते मला काही माहिती नाही. त्याला तुम्ही वारंवार समजून सांगत होते तरी 2 तास त्याला विनवणी केली. 2 तास. ठीक. तुमचं नाव सांगा. संजय हिरामन जाधव, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य किसगाव.